आणखीन एक होऊन द्या तर मी बसतो त्यावर. महाबळी प्राणदाता सगळा उठली बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवगाये दीनानाथा हरी रूपा पाताल देवता हंता भक्त सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला भावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोकलापणे काळागी काळ रुद्रागी वेगता तापती भय ब्रह्मांडे नेत्रांनी काळल्या काळा उघडी नाटल्यामुळे वृक्षते मुळगले माथा किरटी कुंडले बरी दोनकटी का सोटी घंटाची कडी नागरा ठकारे पर्वता ऐसा चपळांग पाहता मोठे महाविद्युत कोटीच्या कोटी बुड्डाने ढेपावे उत्तरेकडे मंत्राची सारख्या ला मागुती नेला आला गेला मनोगती अणुपासोनी ब्रह्मांडा हे वडा होत जातसे वज्रपुच्छे करू शके आरक्त देखिले डोळा ग्रासले सूर्यमंडळा धनधान्य पशुवृत्ती पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने दृढदेहो निसंदेहो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशति दर्शने दोषनाशति दर्शने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव. सदशिष्यांनी सद्गुरूला केलेला प्रश्न म्हणजे आपल्या मनामध्ये जे संशय आहे त्याचं निरसन. मनातील सगळे संशय आणि संदेह जाण्याकरता आम्ही काय प्रयत्न करावा. कारण परमार्थ आणि संसार याच्यामध्ये काही काही गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्याच्याबद्दल मनात संदेह येतो आणि संशय येतो. संशय फिटू शकतो पण संदेह फिटत नाही. याकरता आम्ही काय केलं पाहिजे. सद्गुरू सांगतात सद्गुरू ही पूर्ण शक्ती आहे आणि ती शक्ती मला मिळालेली आहे आणि त्या शक्तीने मी भवसागर तरून जाणार आहे अशी श्रद्धा झाली पाहिजे. आणि त्या पूर्ण शक्तीची जी आज्ञा आहे त्या आज्ञेचं आपण आपल्या परीनं पालन करण्याचा प्रयत्न केला
पाहिजे. याच्याकरता लहानपणी एक गोष्ट सांगत असत. एक होता लाकूड तोड्या, त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. तो देवाची आराधना करू लागला. देवाने त्याची परीक्षा पाहण्याकरता सोन्याची अशी सांगितली आहे. त्याने नाही सांगितली. आपल्या लोखंडी कुऱ्हाडीलाच त्याने मान्यता दिली. तर हे त्याच्या मनात एवढा निर्मोह निरहंकार का झाला? तर त्याचं कारण असं आहे, लाकूड तोड्या हा झाडाचं कोरडं लाकूड तोडत होता, ओल्या लाकडावर प्रहार करत नव्हता, म्हणून त्याची सचोटी वृत्ती राहिली. त्याने कर्म जे केलं ना, निसर्गाचा नियम काय आहे? ओल्या झाडाला तोडायचं नाही, हा नियम आहे. कारण ते ओलं आहे, त्याला तोडून येते उपयोग. कोरडं तोडायचा तो, म्हणजे कोरडं तोडायचा. त्यामुळे त्याच्या अंगी सचोटी आली, त्याने त्याचं कर्म चांगलं केलं. ज्या वेळेला मनुष्य कर्म चांगलं करत जातो ना, तेव्हा संदेह मिटत जातो, आणि कर्म वाईट करत गेला की संदेह कायम राहतो. तर गुरुची आज्ञा होईल त्याप्रमाणे वागावं, ही भूमिका असली पाहिजे. आणि ही भूमिका ठेवली म्हणजे मनात संदेह राहत नाही. गुरुची आज्ञा म्हणून धर्माचरण करीत राहिलं म्हणजे मनात संशयही उरत नाही. सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवावी, आणि श्रद्धा मार्ग सोपा, कमी वेळात साक्षात्कार देतो. बस, भक्ती मार्ग बहु सोपा. लगेच प्रश्न केलाय महाराज, मनातले विकार जावे असे खूप वाटते, पण तसं होत नाही. असं वाटतं आपल्याला की आपलं मन विकाररहित झालं पाहिजे. एकंदरीत ईश्वर भक्ती हे साधन, श्रेष्ठ साधन आहे, एवढं लक्षात ठेवा. मनातल्या विकार जाण्याकरता ईश्वरी भक्ती हेच साधन आहे. शास्त्र सुद्धा संदेह वाढवतं केव्हा केव्हा. शास्त्र सुद्धा संदेह वाढवतं. तुम्ही बघा, अज्ञान लोकांमध्ये सुद्धा एक दिव्य शक्ती आहे, एवढं ज्ञान असतं. खेडोपाडी, जंगलात, अरण्यात तुम्ही गेले तर त्यांना सुद्धा एवढं ज्ञान आहे की एक शक्ती आहे. पण त्या शक्तीची ते पूजा, जसं आपण देऊळ करतो तसं ते अशी झोपडी करून ठेवतात, तिथे एखादा गोटा ठेवून देतात, त्याची आराधना करतात. पण त्यांची दुर्वृत्ती कमी होत नाही, त्यामुळे ती भक्ती धरली जात नाही. दुर्वृत्ती शमनम, काय केलं पाहिजे? दुर्वृत्तीचं शमन केलं पाहिजे. आणि दुर्वृत्तीचं शमन करण्याकरता इंद्रियांचं दमन आवश्यक आहे. इंद्रिय काय करतात? दुर्वृत्तीला अनुकूल मारतात. मन काय करतं? इंद्रियांना प्रवृत्त करतं. मग मनाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते लवकर जात नाही. आपण वस्तूचा मळ काढतो, पण मनाचा मळ जात नाही. म्हणून मनाचा मळ जाण्याकरता नमलं पाहिजे. मनाची उलटी अवस्था नमन आहे. मग आता हे श्रेष्ठ साधन आहे असं महात्मे सांगून गेलेले आहेत. आणि मनामध्ये उत्पन्न होणारे अनेक विकार घालवायचे असतील तर विचार जर जास्त केला तर निराशा उत्पन्न होते. जास्ती विचार करत गेले ना आपण, निराशा उत्पन्न होते. केवळ आपण प्रयत्न करून मनाचा निग्रह करणं हे सुद्धा कठीण आहे. पुष्कळ लोक प्रयत्न करतात की मी आता हे करणार नाही, ते करणार नाही, पण तो निग्रह टिकत नाही. का टिकत नाही? तर त्याला कारण आहे. काय कारण आहे?
केवळ आपण प्रयत्न करून आपल्या मनाचं निग्रह करणं, मन निरंकार बनवणं अशक्य आहे. असं आपल्याला वाटतं की मन निग्रह करण्यासाठी शास्त्रानं साधनं सांगितलेली आहे. शास्त्राचे सिद्धांत जाणणाऱ्या संत महात्म्यांनी जगाचा उद्धार करण्याचा भगवंतांनी त्यांना आज्ञा दिली आहे. मग संत महात्मे काय करतात? ईश्वराचं भजन करून अनेक महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. कशाने उद्धार झाला आहे? तर भजनानं, ईश्वर भजनानं. लोकांना सन्मार्ग दाखवण्याचं काम ईश्वरानं त्यांना दिलं आहे. मग भले न जाती सन्मार्ग सांडोनी. जो चांगला आहे तो सन्मार्ग सांडत नाही, जातच नाही. तो सन्मार्ग सांडून जातच नाही. त्यावेळेस ईश्वराचं कार्य हे संतांनी ज्याप्रमाणे केलेलं आहे त्याप्रमाणे आपण करावं. संतांनी आपल्या मनाला आवरण्याकरता संतांच्या ग्रंथाची पारायण केलेली आहे. आता त्याचं प्रमाण देतो. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचे 1100 पारायण केले. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचे 1100 पारायण केले. तेव्हा ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन एकनाथ महाराजांना सांगितलं, अरे मला आजान वृक्षाची मूळ जी आहे ती गळ्याला लागलेली आहे, ती तू दूर करून दे. 1100 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर आताच्या महाराज लोकांनी जेवढ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत तेवढे पारायण ठेवले, त्याच्यावर तेवढे पैसे कमवले, पण मन शांत झालं नाही. शांत काय? आपण स्वतः पारायण करायचे. लोकांकडून करून घेणं हा संकल्प चांगला आहे, पण तो निभणं मात्र मोठं. आता बा एक गजानन महाराजांच्या ग्रंथाचे पारायण करणारे लोक आहे, हे आपोआप बदलायला लागले. जसं जसं पारायण करताना तसं तसे ते बदलतात. मी परवा तुम्हाला सांगितलं ना की ती एक मुलगी महाराजांची परमभक्त होती. ती चिडली नवऱ्यावर. ती माझ्याकडे आली, म्हणजे दादा मी आज तुमच्या जावयावर खूप चिडून गेली, मला फार वाईट वाटतं. तेवढ्या वेळात एका मुलीने गजानन महाराजांची पोथी आणली. म्हणे दादा तुम्हाला बरं वाटत नाही ना, तुमचे पाय दुखतात, त्याच्याकरता मी शेगावला जाऊन पारायण केलं, म्हणजे माझ्याकरता, आणि तिथली पोथी तुम्हाला मी आणली. असं तिने तिच्यासमोर माझ्या हातात दिली. तिला म्हटलं बाय महाराज आले, तू चिडली ना माझ्या जावयावर म्हणून महाराज स्वतः ग्रंथ रूपाने आले. म्हटलं बाय आता चिडशील. तिला ते एकदम गैवरलं की संयोग आला तो मी फक्त जोडून दिला तो तिथे. मग म्हटलं ग्रंथावर डोकं ठेव. आता त्याच वेळेला तो ग्रंथ मला तिला द्यायचा होता, पण ज्या बाईने पारायण केलं माझ्याकरता ग्रंथाला, तो जर मी देऊन टाकला असतं तर ती नाराज झाली असती. बरोबर आहे ना. ती शेगावला जाऊन माझ्याकरता पारायण करून आली. आता म्हटलं हिचं, मग तिला मी नारळाचा प्रसाद देऊन दिला, हिलाही नारळाचा प्रसाद दिला. आमच्या दोन्ही सुनायनं त्याही गजानन महाराजांनी घरी गेल्याबरोबर तो ग्रंथ त्यांच्या पुढे केला. तेही त्यांना एकदम आनंद आला. आज गुरुवार महाराज आमच्या घरी आले, म्हटलं नैवेद्य करा पटकन. कारण ज्याला आनंद होईल त्याला तो आनंद दिलाच पाहिजे. त्यांनी लगेच रोज सकाळी ती पोथी सोडून दिलेली. त्यांना म्हटलं बा विठ्ठल पाहुणा आला माझे घरी आला महाराज तुमच्या घरी स्वतः आले. म्हणजे तुम्हाला या संतांच्या ग्रंथाच्या वाचनानं तुमच्या मनातले संदेह दूर होतात. नाही आहे माझे महाराज, महाराज करतील, माझं नुकसान होणार नाही.
असा जो विश्वास बसतो, असा जो विश्वास बसतो, त्यामुळे आपली सहज प्रगती होते आणि प्रपंचात राहून ईश्वर भक्ती होते. म्हणून शास्त्रानं सांगितलं आहे की नामस्मरण, स्तोत्र पठण किंवा संतांच्या ग्रंथाचं चिंतन हे सर्व प्रकारच्या फलाची प्राप्ती देतं. दुसरं, तुकाराम महाराजांनी एकनाथी भागवताचे 1100 पारायण केले होते. हे लक्षात ठेवा. जेव्हा ते पारायण झाले आणि संदेह फिटला तेव्हा गाथा निर्मिती झाली. तुकाराम महाराजांच्या ग्रंथाचे म्हणजे गाथ्याचे स्वतंत्र पारायण करणारे संत आपल्याकडे आहे, एकटे पारायण करतात. त्यामुळे त्यांच्या मनातले संदेह, संशय जातात. असे वारकरी परंपरेनं निघालेला शिकलेला महाराज जर गाथ्याला धरून ठेवेल तर त्याला चिंता उरत नाही. आणि तो जर नुसतं कीर्तनापुरता गाथा सांगत असेल, प्रवचनापुरता गाथा सांगत असेल, प्रवचनापुरता कथा करत असेल ग्रंथाचा उपयोग, तर त्याचे संदेह जाणार नाही. जेव्हा त्याच्या जीवनात संघर्ष उभा राहतील तेव्हा तो कोणाला तरी विचार जाईल, कोणता खडा घालू, कोणत्या देवाची पूजा करू, काय करू, असं विचारायला जाईल. तो जाईलच तो विचारायला, कारण त्याचा संदेह गेलेला नाही. कारण जीवनामध्ये काही काळ चांगला येतो आणि काही काळ वाईट येतोच प्रत्येकाच्या जीवनात. हा पूर्वार्ध वाईट आलेला चालतो, पण उत्तरार्ध वाईट यायला नको. पण आल्यावर सुद्धा खचायला नको, खचायचं नाही. म्हणून ज्याने ग्रंथाचं कास धरली त्याच्यावर ईश्वरी कृपा व्हावी असं त्याला वाटत असेल तर कर्तव्य बुद्धीनं संतांच्या ग्रंथाचं वाचन, पठण, नामस्मरण किंवा स्तोत्राचं पठण हे जर केलं तर त्या जीवावर ईश्वर कृपा करतो. आणि ईश्वर कृपा झाली म्हणजे योग्य संत महात्मा भेटतो. देवाच्या कृपेशिवाय निस्पृह संत भेटत पिशवी टेकण्यापुरते भरपूर भेटतात. मागे तुम्हाला एक दृष्टांत, कानडे म्हणून एक कीर्तनकार होते माझ्याकडे. जेव्हा मी 71 साली हे झालो तेव्हा इथे कीर्तनाला मला दुसरा बुवा आणावा लागायचा. बाबा काही कीर्तन करायचे नाही. तर 71 साली आमची आई आजारी होती. मी त्यांना इथे बोलवलं. ते पीपल बँकेमध्ये क्लार्कचं काम करीत. तर ते कीर्तनात बरोबर सुरू झालं. मी त्यावेळा अधिक मासाची पोथी सांगत होतो. आमचे सगळे जे एवढे ट्रस्टी होते ते म्हणे, दादा तुम्ही 10-5 मिनटं मध्ये बोला म्हणे कीर्तनाच्या. आणि म्हटलं मी लहान आहे, ते तुम्ही बोला तर सुरू, आपल्याला नेहमीच बुवा पाहावे लागतील म्हणे अशाने. तर ते त्यांचं मध्यांतर झालं तेव्हा मी त्यांना सांगायला गेलो, बुवा आमच्या लोकांचं असं म्हणणं आहे 10 मिनटं तुम्ही बोला. ते माझ्यावर इतके चिडले, तुम्हाला जर बोलता येत मला बोलवलं कसं. त्याने पेटी तबला घेतल्यानं रस्ता चालू कीर्तनात 11:15 चालले गेले. हे सगळे लोक त्यांना समजायला गेले. मला वेळ नाही हो म्हणे, माझी बँकचे मी टाईम सांगून आलो 12 वाजता चालले गेले. मी ते माझा फोटो येतो, काठाचं उपरण टाकलं, हातात जान घेतली आणि उभा राहिलो. कारण ती कविता पाठ होती, शरा आला तो धावणे आला काळ. बस त्याच्यावर राम जन्म केला आणि आमच्या सगळ्या लोकांनी सांगितलं आता कोणताच बोलवायचं नाही, उभं राहून. दैवयोगाने त्यांना पश्चात्ताप झाला.
कानड्यांना की आपण 12 वाजेचं कीर्तन सोडून चाललो गेलो. 1 वर्षानंतर ते परत माझ्याकडे आले, मी तुला कीर्तन शिकवतो, तू शिक. म्हटलं जाऊ दे बुवा, आता काही शिकायचं नाही आपल्याला, तुम्ही फक्त जानवाजवायला माझ्या कीर्तनात येऊन उभे राहा. तू यायला लागले. मग त्यांनी असंच मला एक दिवशी विषय सांगितला. म्हणे दादा, माझे गुरु माझ्या घरी कधी जेवले नाही. भक्तराज महाराज त्यांचे गुरु होते. मी म्हटलं उद्या तुमच्या घरी तुमचे गुरु जेवतील. बोलून गेलो. अंदाजे बनते 1700. ते कीर्तन करून घरी गेले आणि त्यांना 11 वाजता फोन आला भक्तराज महाराज, मी धुळ्याहून रात्री 12 वाजता निघणार आहे, तुझ्या घरी 5 वाजता येणार आहे, तू पिठलं पोळी तयार ठेव. ते रात्री 1 वाजता मला आमच्या DYSP बंगल्यात मी राहत होतो तिथे उठवलं. म्हणजे दादा उठ, सकाळी भक्तराज महाराज. म्हटलं अण्णा तुम्ही एवढ्या रात्री? अरे सकाळीच भक्तराज महाराज येणार म्हणे, आम्ही आंघोळ करणार नाही, जसा गाडीतून उतरेल तसं तुझ्या घरी जेवेल. म्हटलं बाबा मला कसं काय जमेल, मला पूजा करायला जाईल. तू 7 वाजेपर्यंत काही येईना म्हणे. मी हे सगळं आवरून बिरून 6:15 त्यांच्याकडे गेलो. महाराजांचं जेवण चालू होतं. मी गेल्याबरोबर कानड्यांनी महाराजांना सांगितलं, याने रात्री सांगितलं होतं मला 11 वाजता, आपल्या 10 वाजता की उद्या तुमच्याकडे महाराज जेवायला येणार आहेत. तर मी याला हसलो म्हणे. महाराजांनी जेवत होते त्यांच्याजवळच बसून घेतलं मला भक्तराज महाराजांना. आणि त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवून, का तुला कसं काय कळलं? म्हटलं संतांचं येणं ताबडतोब कळतं. म्हटलं म्हणे तुझी संध्याविंध्या झाली की नाही, तुम्हाला मला जेवायला बसवायला सांगायचं आहे. म्हटलं मी बसलो जेवायला, बसून गेलो त्यांच्याजवळ. ते पिठलं ते बाईला म्हटलं पोळी ठेव आणि त्याच्यावर पिठलं. महाराजांना म्हटलं हात लावा, सुरू करून दिलं. म्हणजे तुझी काय इच्छा आहे? म्हटलं माझी एकच इच्छा आहे, आमच्या मंदिरावर तुमचं भजन व्हावं. तेव्हा आपल्या मंदिराचे 75 वर्ष पूर्ण झाले. पटनाईक साहेब होते आणि मुंगीकर साहेब आमचे ओमसाहेब होते. मुंगीकर साहेबाचे ते गुरु होते. म्हटलं तुमचं शिष्य माझ्याकडे आहे. म्हणजे कोण? मुंगीकर. मग त्याला कळालं नाही का? म्हटलं बा मी माझ्या साहेबाला कसं काय सांगू? म्हणे तू जा आणि कोणामार्फत त्यांना निरोप पाठव. साहेबाला म्हणून दादा तुम्हाला कसं म्हटलं मी आत्ता पिठलं पोळी खाऊन आलो त्यांच्यावर, तुम्ही पळा. साहेब पळायला गेले. म्हटलं मी आमंत्रण देऊन आलो आहे, आपल्या इथे भजन करायचं. महाराज 1 मिनटात, आता मला हो म्हटलं होतं त्यांनी, पण इथे बसून महाराज भक्तराज, बरं त्यांचं असं होतं भक्तराज महाराजांचं, आल्यानंतर त्यांनी हे दृश्य पाहिलं की त्याच्यावर भजन तयार व्हायचं. असं नाही की भजनाचं पुस्तक नाही, चालू आपोआप काव्य निर्माण व्हायचं त्यांचं. तर त्यांनी संपूर्ण या मंदिरावर सगळी भजनं म्हटली. रामाची, मारुतीची. मारुती हात जोडोनी उभा, पायापाशी उभी आहे गदा. अगदी जशी मूर्ती. पंचमुखाचा महादेव दिसतो अतिसुंदर, तयाच्या शेजारी दत्त माझा गोड चालला. पाषाणाचा गणपती अतिसुंदर चिमुकला माझा राम. सगळी भजनं बिलकुल 3 तास अशी 75 झालेली आपली. नेमकं हे सगळं सजावट बेजावट सगळी पटनाईक साहेब बसलेले, मुंगीकर साहेब सगळे ऑफिसर लोकांनी. भक्तराज महाराज ऐकल्यावर गावातले भरमसाठ लोक होते भजनाला. याचा अर्थ असा आहे की संतांचे चरित्र हे आपल्या मनातले संदेह घालवतात. म्हणून सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. तुम्ही पेपराची रद्दी विकताना याचं संतांचं चरित्राचं पुस्तक घ्या, तुमचा पैसा खर्च करू नका, रद्दीचे पैसे वापरू नये असं सांगितलं आहे. आता मी पुष्कळ भंगार वस्तू यांना विकायला देतो. त्याची मी पितांबरी पावडर आणतो, संपली की विचारा द्या बाटल्या तेलाच्या पितांबरी घेऊन येणं बघ. कारण हे जे भंगार आहे ना, याचा पैसा आपल्या संसारात वापरायचा नाही, लक्षात ठेवा. कारण की भंगार काय ते अलक्षमी. तेल बाटलीमध्ये तेल आहे तोपर्यंत ती बाटली सुद्धा लक्ष्मी आहे. तेल आलं की
तर ते वापरू नये याच्याकरता. कोणतं द्रव्य घ्यावं वापरायला? चांदी सोनं भंगार नाही, मात्र एवढं लक्षात ठेवा, कारण ती लक्ष्मी आहे. सोनार भंगारच्या भावात विकत घेतो तो प्रश्न वेगळा आहे. हा, तो भंगारच्या भावात घेतो. सोन्याला तरी कमी देईल, पण चांदीला एकदम डाऊन करत होतो, कारण ती त्याला शुद्ध करावी लागते. चांदीमध्ये दुसरं मिळवता येतं, सोन्यामध्ये तांबं थोडं घालता येतं. म्हणून संत जे आहे ना ते सोनं आहे. म्हणून कोणत्याही संतांचं वाङ्मय हे भंगार होत नाही. आता तुकडोजी महाराजांचा एक विषय सांगतो. संसार, स्त्री आणि पुरुष संसाराचे दोन चाक. पहा केवढा वेदांत आहे. एक जरी गाडं आरेपाठे गेले तर गडबड होऊन जाते. आता कसं आहे, आता स्त्री पुरुष संसाराचे चाक हायवेवर आहे, पंक्चर होऊन जाते. पूर्वीसारखे चाक नाही आता, कारण फक्त भोगापुरता पती पत्नी झाली आहे, धर्माकरता नाही. एन्जॉय करायला पाहिजे बस. आणि त्यामुळे त्यांच्याकडून परमार्थ होत नाही. बरं, बुवाचा गुरु वेगळा तर बाईचा गुरु वेगळा असं दांगडो आले असं आहे. हे लक्षात नाही येत आपल्याला. हे जेव्हा लक्षात येईल आपल्या की तुम्ही दोन्ही एक राहिले पाहिजे ना, आणि चिंतन करणं, भजनं पूजनं इतकं चालतं लोकांचे की अरे रे, आणि शेवटी त्या भजनामध्ये आणि त्या याच्यामध्येच भानगडी होऊन जातात. शिष्यवर्गाच्या एका गादीच्या 2 गाद्या, एका भजनी मंडळाच्या 2 भजनी मंडळ. मग तुम्ही त्या संताच्या चरित्राच्या ग्रंथाचं चिंतन बरोबर केलेलं नाही. म्हणून काही संत काय सांगतात, प्रत्येक ट्रस्टमध्ये 3 वर्षाच्या वरती अध्यक्ष राहिला नाही पाहिजे. खला सगळी बॉडी 3 वर्षानं. गव्हर्नमेंटने सुद्धा तसंच केलं आहे. प्रत्येक संस्थेचे इलेक्शन जर वेळेवर झाले ना तर गडबड होत नाही, कारण माणसं बदललेच पाहिजे. एकदा मनुष्य एका ठिकाणी जास्ती दिवस राहिला की तो अहंकार वृत्ती येते. पण त्याने जर संताचे चरित्र परम वाचले असतील, पाहिले असतील, तर मग तो निवृत्त होऊन राहत होती, प्रवृत्त होऊन राहत नाही. म्हणून कर्तव्य बुद्धी केली पाहिजे. आणि कर्तव्य बुद्धी जेव्हा होते तेव्हा ईश्वर कृपा होते, आणि ईश्वर कृपेनं संत महात्म्यांची भेटी होते, आणि संतांचं मग मार्गदर्शन मिळतं, आणि मार्गदर्शनानं बुद्धी सुधारते. मार्गदर्शनानंच बुद्धी सुधारते. परमार्थामध्ये द्रव्य सुद्धा अनर्थ खर्च करायला नाही सांगितलंय, कारण त्याच्याने ईर्ष्या निर्माण होऊन जाते. कीर्तनात हार घालायचा आहे ना तर हारच पाहिजे, एवढा मोठा हार, जसे राजकीय पुढारी घालतात तसं JCB हार घालायचा म्हणजे. असं आहे ते. फुलांचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. हल्ली दुरुपयोग होतो. आता ज्या मंत्र्याला JCB हार घातला त्या फुलावाल्याचे पैसे सुद्धा देत नाही, ज्याच्याकडे फुल घेतात. काय उपयोग आहे तुमचा? म्हणून नेते कसे पाहिजे, जास्त चांगलं नाही करायचं. हे म्हणतात करा,
संतांनी सुद्धा सांगायला पाहिजे की बा जास्त अवडंबर करायचं नाही, कशाला बँड लावतो मी आल्यावर तुझ्या घरी. कोणी संत सांगत नाही, नाही नाही मला बँड काय करशील बँडमध्ये मिरून. तुम्ही जळगावात एक कम्युनिस्ट संत पाहिलं. कम्युनिस्ट कधी संत नसतात, पण आपल्या जळगावचं वैभव असं आहे की एक कम्युनिस्ट संत होते, त्यांचं नाव होतं आंबोडकर बुवा. ते पथिकाश्रमामध्ये राहायचे, वारीला जायचे ते, आणि आपल्या रथाच्या मागे कीर्तनाला राहायचे, भजनाला राहायचे. त्यांची 75 होती. बाबा मला म्हणे जा रे ते आंबोडकर बुवा काम चांगलं, म्हणजे तू कम्युनिस्ट आहे तुला माहीत नाही म्हणे, पक्ष जरी स्वीकारला असतं तू उत्तम वारकरी आहे म्हणे. मी शाल घेतली, हार घेतले आणि गेलो त्या पथिकाश्रमामध्ये राहायचे. काय कोण आहे म्हटलं मी राम मंदिरातून आलो, रामदासी बुवांचं चिरंजीव आहे. आणि काय काम आहे बुवांचं. बुवांनी तुमचा आज 75वा वाढदिवस आहे म्हणून हार आणि शाल पाठवली आहे. अरे म्हणे मी तसं काही खरा बुवा नाही म्हणे. म्हटलं त्यांना माहिती आहे तुम्ही खरे आहे का खोटे आहे. तुम्ही रथाच्या मागे फिरताना म्हणे हो. तुम्ही कपाळी बुक्का लावता, कम्युनिस्टांनी कधी बुक्का लावला म्हटलं. त्यांनी तो स्वीकारला, पण घ्यायला नाही म्हणत होते. खऱ्या वारकऱ्याने सत्कार घेऊ नये, वाढदिवस करू नये म्हणे, हे उत्तर सांगितलं होतं. जे ओरिजिनल वारकरी होते ते पक्षाचं काम करीत होते. असे निष्ठावंत वारकरी पाहिजे. कम्युनिस्ट असून वारकरी, कारण तो पक्षाचं काम आहे, हे माझं अध्यात्माचं काम आहे. राम मंदिराच्या रथाच्या मागे असायचे बुवा, भेटा बांधून बिलकुल मस्त, आवाज चांगला, दारूबंदीचे कीर्तनही करायचे. ते सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काही काही वेळेला जन्म कर्म वेगळं असतं आणि अध्यात्म वेगळा असतो. जसा सजन कसाई कशाचं कर्म होतं, विकण्याचं, पण अध्यात्म मात्र वेगळा होता. मार्गदर्शन करणारे संत मिळतात, त्याच्याने बुद्धी सुधारते आणि चित्तातले विकार हळूहळू कमी होतात. मग कसं समजवलं आहे गुरु महाराज, हळूहळू कमी होतात, एकदम कमी नाही होत. त्याच्याकरता उतावीळपणा सुद्धा करण्याची गरज नाही. आपल्या मनाचं सतत परीक्षण करीत राहावं. आपल्या मनाचं सतत परीक्षण आपणच करायचं की आपलं मन अजून कुठे धावतंय. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धीने रे पाप कर्मसाठ. तुम्हाला या अधिकात एक गोष्ट सांगितलं ना. एक मनुष्य माझ्याकडे आला, म्हणे दादा किती दिवस सासऱ्याकडून दान घ्यायच्या अधिकातला. एकच रत्न निघाला. कारण म्हणे आता मी 70 वर्षाचा आहे, अजून मी त्या सासऱ्याकडे जायचं अधिकार, ते अनारसे ते ताट आणि ते मिरवत आणायचं. म्हटलं तू तुझ्या मुलीचं लग्न झालं ना. म्हणे हा. मग मुलीचं लग्न झाल्यावर तुला दान द्यायचा अधिकार आला का नाही का द्यावायला. आता बंद करून दे. गेलाच नाही तो. मला म्हणे नाही जाणं, सांगून म्हटलं काकूला की नाही जायचं आपल्याला, नाही दान घ्यायचं. आणि काकूला जायचं असेल तर साडू घेऊन येईल, पण तू अनारसे आणू नको, कारण तू आता दान करायला लागला ना, मग आता दान घेऊन. एक माणूस निघालाच पण नाही तर लोक अजून का कुठे चालले, सासरवाडीला जायचं आधी. एक माणूस निघालाच की किती दिवस घ्यायचं. मुद्द्याकडे लक्ष द्या की जगामध्ये सात्विक रत्न आहेतच. मग कोणी म्हणे मग त्यांना पुण्य नाही लागणार सासऱ्याला, म्हणजे ते सासऱ्याचं पाप घडवं पुण्य घडवं, आपण स्थिर होऊन जा. आधी काय त्यांना भाचे जावाई आते जावाई पुष्कळ भेटतील, आपण नाही गेले तर. म्हणून ते म्हणतात असं झाल्यानंतर मनाचं परीक्षण केल्यानंतर विकार जातात, शरीरातले दोष जातात. विकार जाण्याकरता तळमळीनं ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे. शेवटचा मुद्दा आहे. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझा तोडियाचा समंधू.
हे तळमळ करुणा भाकली पाहिजे, म्हणून त्याला करुणाष्टक म्हटलंय. तुकारामांनी सुद्धा करुणेचे अभंग किती लिहिले आहे. कारण करुणा भाकली तरच ते उपयोग होतो. आणि करुणेची तळमळ वाढत गेली की चित्ताची शुद्धी होऊन जाते. चित्त शेवटच्या दिवशी शुद्ध झालं तरी फायदा आहे, शेवटच्या दिवशी झालं तरी फायदा आहे. ते केव्हा का होईना. महाराज प्रश्न केलाय, प्रतिकूल परिस्थिती पाहून काही काही वेळा निराशा वाटते, त्यावेळेला काय करावं. संसारामध्ये अशी काही प्रतिकूल परिस्थिती येते की निराश होतो मनुष्य. आज कोणीतरी लिहिलंय की घराचं कर्ज, मुलांचं शिक्षण हे माझ्याकडून झालं नाही, मी म्हणून आत्महत्या करतो, नोट लिहिलेली आहे. याचं कारण काय झालं आत्महत्याचं. आजूबाजूचे नातेवाईक किंवा मित्र परिवार यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याला त्याच्यातून काढण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही. आजकाल मनुष्य जर या जाळ्यात अटकला, पूर्वी लोक काढत असत त्याला, आता कोणी काढण्याचा प्रयत्नच करत नाही. त्याने काय आपल्याला विचारून गेलं होतं का, असं बोललं जात. केव्हा केव्हा मनुष्य कचाट्यात येऊन जातो, त्याला अनेक लोकांनी सहाय्य करून त्याच्यातून त्याला मुक्त केलं तर मानव धर्म वाढतो. काय वाढतं, मानव धर्म. अशी माणसं होती पूर्वी, एखाद्या माणसाला आपत्कालात त्याला मदत केली की तो परत द्यायला यायचा, तर त्याला असे सांगायचे, मी जशी आपत्कालात तुला मदत केली ना तशी तू दुसऱ्याला आपत्कालात कर, मला पैसे परत करू नको, असं सांगायचे. म्हणजे त्यानेकडून काय वाढलं, सत्कर्म वाढायचे. आता जो तो विचारच करीत नाही. आणि समजा लोकांनी केलं तर काही लोक ढोंगाने फायदा घेतात, असे लोक जगात जास्त झाले. ते भिकारीने का आज माझी आई मरून गेली, 50 रुपये द्या, 100 रुपये द्या, अशी गोळा करतात. त्याची रोजच आई मरते. सरकारी कर्मचाऱ्यांची आई नेहमी सिरियस होते, रजे करता. टाकायची रजा, आई सिरियस, असं आहे ते. म्हणून ते म्हणतात प्रतिकूल परिस्थितीत निराश होऊ नका. निराश होण्याचं कारण नाही, कारण जगात असं चालतं, प्रपंचात अनुकूल आणि प्रतिकूल काळ येतच असतो. इथे ज्ञानाचा उपयोग करावा. कशाचा उपयोग करायचा आहे, ज्ञानाचा. आणि ज्ञानाचा उपयोग केल्यानंतर काही काळ धीर धरा, अनुकूल काळही जातो आणि प्रतिकूल काळही जातो, काळ जात राहतो. घडीने घडी आयुष्य काळ खातो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. घडीने घडी आयुष्य चाललेलं आहे. महाराज जीवनामध्ये दुःखाचा विसर पडावा, जीवन आनंदानं भरलेलं राहावं, याकरता काय करावं, शेवटचा मुद्दा आहे. रजोगुण आणि तमोगुण जास्त असेल तर सुखाचा अनुभव अल्प वाटतो. बा काही लोकांना मिळालं, आपल्याला काय एवढंसं मिळालं 1 लाख रुपये, बऱ्याच लोकांना कोटी कोटी रुपये मिळतात. रजोगुण आणि तमोगुण लोकांना सुख अल्प वाटतं, त्यांना त्यांच्या लायकीच्या चौपट पाहिजे असतं. पण सुख आपल्या प्रारब्धात आहे तेवढंच. सात्विक माणसाला सुखाचा लाभ जास्त होतो, कारण सत्वगुण जसा वाढत जातो तसं सुखही वाढत जातं. रजोगुण आणि तमोगुणाला सुख कमीच वाटतं. तो दुसऱ्याचा हेवा करण्यात राहतो. रजोगुणी आणि तमोगुणी लोक दुसऱ्याचा हेवा करतात. जसा आत्मा सुखरूप आहे तसा परमात्मा सुद्धा सुखरूप असतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण सतत चालत ठेवावं आणि आपलं कर्म देवाला समर्पण करावं, म्हणजे सगळा काळ चांगला जातो.
भगवंताच्या चिंतनाची सवय ठेवावी, नामस्मरण करीत भक्तीचा आनंद घेत राहावा. भक्तीनं जीवनात आनंद भरून जातो. सगळे संत असं सांगतात. पहा तुम्ही, सगळ्या संतांनी हीच परंपरा सांगितली. महाराज, आमच्या मनात खरी भक्ती निर्माण व्हावी याकरता आम्ही काय करावे? ईश्वराची खरी भक्ती ईश्वराच्या जवळच मागावी लागते. याची दान देगा देवा तुझा विसर न मागावं लागतं. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आपल्या प्रयत्नानं भक्ती वाढवली की ईश्वर आपल्या जवळून जात नाही. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. भीमरूपी महारुद्र वनारी अंजनी सूता रामदूता प्रवचना